जवळजवळ 20-25 वर्षाला गावाला पाणी नाही. कॅनेर नाही ते लांब आहे, 10 किलोमीटर लांब आहे ते. आम्हाला काय त्याचा फायदा नाही. आता जगायचं कसं आणि प्रपंच चालवायचा कसा या सगळ्या चिंतेमध्ये त्याच्यात वरून राजांनी साथ सोडली. पाऊस का आमच्या या भागावरती आकस आहे या नेत्यांचा, या सरकारचा, आम्हाला तेच काही कळत नाही. नेमकं आम्ही असं काय पाप केलंय. ह्या MIDC मध्ये जवळपास बाहेर राज्याची लाखो लोक पोट भरत आहे, परंतु स्थानिक असे म्हणजे नाही का, स्थानिक युवकांना इथं काही संधी नाही. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रवडे आणि LS मराठी न्यूज चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि तुम्हाला जर माहिती, गाव तिथे चर्चा तर होतीच, आणि छोटा पुढारी सर्वसामान्यांचा शो. आता बघूया नेमकी काय रंगत येते काय नाही. कारण आपण ज्या गावात जातोय तिथं जनता बोलते, जनतेचे प्रश्न, जनतेचे उत्तर, पण घाम फुटतोय मात्र नेत्यांना. आणि आत्ता सध्या आपण आहोत कानूर मेसाईमध्ये, आणि आपण बघतोय तिथली परिस्थिती काय आहे काय नाही. तुम्हाला जर माहिती, आपला शोच असा आहे की इथं जनता बोलते. बघूया, आणि मातब्बर नेत्यांच्या मतदारसंघात आपण आहोत. चला, तुम्हाला सगळी ओळख करून द्यायची जास्त गरज नाही, कारण प्रत्येक गावात आपण एक समस्या बघितलेली, पाणी पाणी. पण ह्या गावची काय परिस्थिती बघूया. नमस्कार मंडळी, नमस्कार. काय म्हणताय, कशा आहात सगळे? बरं, काय म्हणतोय गावगाडा? काय नाही, या भागात पाण्याची समस्या आहे, मोठी पाण्याची खूप समस्या आहे का? मोठी समस्या आहे. म्हणजे इकडे मी पाण्याची समस्या आहे का? हा, शिरूर तालुक्यातील या 12 गावांमध्ये कायमस्वरूपीच आपल्याला पाण्याची समस्या जाणवते. गेल्या अनेक वर्षापासून राजकीय लोक असतील, या भागातील लोकांनी प्रश्न मांडलेले, पण ते काही प्रश्न अजून सुटलेला नाही. बर, पण इकडे जर मातब्बर नेते तरी प्रश्न सुटले नाही. पाणी झाले जवळजवळ 20-25 वर्षाला गावाला पाणी नाही. 20-25 वर्ष झालं पाणीच नाही. म्हणजे लोकांचा वेगवेगळ्या गोष्टीसाठी वनवाद चालू आहे, तुमचा पाण्यासाठी. पाण्याचाच प्रॉब्लेम आहे. मग शेतीचं कसं नियोजन? शेतीचा पाऊस पडन त्याच्यावर चालत असत. पाऊस जर नाही पडला तर शेती काहीच पिकत नाही, नाही. काहीच नाही. पण इथं कॅनेल वगैरे गेले म्हणते. कॅनेर नाही ते लांब आहे, 10 किलोमीटर लांब आहे ते. आम्हाला काय त्याचा फायदा नाही. बरोबर आहे. तिथून पाणी आतापर्यंत कोणी आणले बी नाही. आणलं बी नाही. फक्त येऊ मुद्दा राजकारणावरतीच मर्यादित. राजकारण आलं, आतापर्यंत कोणी पाणी आणलंच नाही. बरोबर आहे. म्हणजे पाणी पाजायलाच माणसं नाही. कोणीच नाही. बरोबर आहे. बरं, महागाई काय म्हणते? महागाई भरपूर आहे आता सध्या. महागाई, वडापाव तर मोखार 20 रुपयाला झालेला आहे. मोखार म्हणजे नशिबाचा वडापाव झालाय आणि वडापाव झालाय म्हणा. वडापाव झालेला म्हणजे वडापाव वरच जगावं लागतं म्हणायचं. लय अवघड परिस्थिती म्हणायचं. सध्या अवघड. आणि पाण्याचं तर काही विचारायचं नाही. विषयच नाही. प्यायलाच पाणी आता सध्या हिरीला पाणी नाही आमच्या. सध्या मग कसं बागवत आहे? मग टँकर असं कुठेतरी कोणाच्या तिकडे पाणी आणायला जायचं. कुणाकडे बी जाय, पण हापशाला लय पाणी येत आणि नसतं. असं पण थोडंच आपल्या प्यापुरतं येत. प्यापुरतं. आणि इकडे तर मातब्बर मंत्री राहून गेलेले आहेत ना तुमच्याकडे, हा, पण नेते तिकडे मंत्री. ते पाटाला आलं तिकडं. इकडे काय आहे, कानूरला काय नाही येत. कानूरला काय नाही. गावाला पाणी नाहीच. वंचित आहे 10-12. बरोबर. ते तिकडे राहिले, इकडे काय नाही. इकडे काय नाही. काय नाही, पाणीच नाही. बरोबर आहे. माझं 65 वर्षाचं वय झाले, आतापर्यंत पाणीच नाही आहे गावाला. बरोबर आहे. म्हणजे 65 वर्ष झालंय वय त्यांचं, आतापर्यंत या गावाला पाणी नाही. किती मोठं आश्चर्याची गोष्ट म्हणावं लागेल. काय म्हणताय, काय चाललंय दादा? काय म्हणतोय गाव, काय म्हणतोय गाव? काय म्हणते, गाव आता दुष्काळाच्या झाडा चालू झाल्यात. चिंता प्रत्येकाच्या प्रपंचाची चालू झाली. पहिली कर्ज, त्यामध्ये नवीन आता या दुष्काळाचं संकट. आता जगायचं कसं आणि प्रपंच चालवायचा कसा या सगळ्या चिंतेमध्ये त्याच्यात वरून राजांनी साथ सोडली. पाऊस नाही, आणखीन चिंता वाढत चाललेली आहे. लोक चिंताग्रस्त झालेली आहेत. सरकारच्या पण अजून त्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना चालू होताना दिसत नाहीये. सर्व चॅनल बोलतात की आता एल निनो आलाय, यंदा पावसाचं संकट आहे. पण त्या पातळीवरती समजा गुरांसाठी चारा छावणी किंवा असं काय, याकडे सरकार काय लक्ष देते अजून आम्हाला तर काही त्याचं म्हणजे कल्पना नाहीये. आणि राहिला पाण्याचा, शेतीसाठी पाण्याचा विषय किंवा काय, आम्ही आमची हाडं काढं केली नेत्यांना निवडून देण्यासाठी. आता हा नेता आल्यानंतर मग काहीतरी आमच्यासाठी करेल, ह्या पक्षाचा नाही तर त्या पक्षाचा करेल, त्या पक्षाचा नाही तर समजा सरकार बदली झाल्यावर करेल. असं करता करता आता बदलली, माणसं बदलली, पण काय योजना काय आमची ही काळी केस सुद्धा पांढरी झाली. बरोबर. पण पाण्याविषयी काय कोण इतकी उदासीनता आहे, आणि का आमच्या या भागावरती आकस आहे या नेत्यांचा,
किंवा या सरकारचा, आम्हाला तेच काही कळत नाही. नेमकं आम्ही असं काय पाप केले? बरोबर आहे. म्हणून म्हणतो ना आम्ही या क्षेत्रात कायची बांधरी चालू पण तुम्ही कायची बांधरी झालात पण पाणी काय मिळालं? पाणी काय भेटेल म्हणजे आम्हाला? जनतेलाही प्रश्न पडायला लागलाय की आम्ही काय पाप केलंय. काय म्हणतायत, काय चाललंय एकंदरीत? काय म्हणते गाव शेती काय म्हणते? शेती काय शेती आता आमच्या गावामध्ये पाण्याचा दुष्काळ असल्यामुळं शेती होतच नाहीये. आता ज्यांच्याकडे आता पावसाचं पाणी आहे किंवा शेताळ्यामध्ये साठवून ठेवतात त्याच्यावरती त्यांचं चाप शेतीचं झालं. बरं महागाई काय म्हणते? महागाई काय आता सगळ्या गोष्टीकडून सगळीच महागाई वाढली. आता त्या काकांनी सांगितलं वडापाव 20 रुपयाला, आता वडापाव 30 रुपयाला झाले. बरोबर आहे, बरोबर बरोबर. वडापाव झालेला आहे, तेलाच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. रस्त्यांची कामं झाली नाही का हो या भागात? रस्त्याची कामं होतात ना, रस्त्याची कामं होतात, पण पावसाळ्यामध्ये डांबरच कुठे जाते तेच कळत नाही. म्हणजे कॉन्ट्रॅक्टदारालाही मिळणार जनतेलाही मिळणार नाही. फक्त ते दाखवायला होत म्हणाय. काय म्हणते युवा पिढीला विचारा काय दादा इथं रोजगाराची काय समस्या आहे? रोजगाराच्या आणि पाण्याच्या बरोबर प्रमाणात समस्या आहे. खरं तर पवार साहेबांच्या दूरदृष्टीने शिरूर तालुका सुजलाम सुफलाम करण्याचं काम पवार साहेबांनी केलं. परंतु कानूर मेसाईसह संपूर्ण 12 गावे ही मला आठवते तसे आजोबा पणजोबा त्यांच्या कित्येक पिढ्यांपासून कानूरमध्ये पाण्याची समस्या आहे. या भागाचे खरं तर जे प्रतिनिधी आहे त्यांचं नाव घेत नाही, परंतु ते आपल्या स्वतःला राज्याचे नेते म्हणतात. परंतु या कानूर मेसाई गावाला असेल 12 गावांना असेल कायम सावत्रपणाची वागणूक त्यांनी आजपर्यंत दिलेली आहे. त्यांनी कायम सावत्रपणाची वागणूक त्यांनी दिलेली आहे. त्यांनी जे काही केलं संपूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये केलं, ह्या गावांकडे कधीही लक्ष दिलं नाही. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही समस्या खरं तर आहे. माझे प्रश्न त्यांच्या कारकिर्दीवर प्रश्न निर्माण करणारी समस्या आहे. इकडं विचारूया ताईंना, त्यांना काय वाटतंय काय नाही. नमस्कार. खरं तर तुमच्या हिमतीला सलाम बर का. पहिल्यांदा विषय मांडायचा आहे. हिंमत दाखवली तरीच आहे. पाण्याविषयी तर सर्व लोक बोललेले आहे. आपले कांडूर मेसाई गाव हे शिरूर तालुक्यात आहे. शिरूर तालुक्यामध्ये MIDC शिरूर तालुका हा ओळखलाच जातो MIDC मध्ये. ह्या MIDC मध्ये जवळपास बाहेर राज्याची लाखो लोक पोट भरत आहे, परंतु स्थानिक असे म्हणजे नाही का स्थानिक युवकांना इथं काही संधी नाही. मी म्हणतो अख्ख्या शिरूर तालुक्यामधून फक्त 4 ते 5-10% लोक फक्त त्या MIDC मध्ये कामाला असतात. 2014ला जी निवडणूक झाली होती मला आठवतं, या पुढच्या शेडमध्ये आढळराव पाटील आले होते. ते म्हणले होते जे इथले स्थानिक तरुण आहे हे कंत्राटी जे काम करतात त्यांना परमनंट करून घेऊ. आणि ते त्यांच्या नाही का त्या अशा 4-5 वाक्यांवरती इथले सगळे तरुण त्यावेळेस ज्यांना निवडून दिलं त्या ज्यावेळेस ते कंत्राटी कामगार होते का त्याच कुणीच कामाला नाही. 200 रुपये पगार, ST सकाळी एक जायला यायला एक 40 रुपये त्याच्यातून गेले 160 रुपये भेटायचे. कसं कोण काम करणार? बरोबर. हा प्रश्न इथल्या म्हणजे सगळ्यांनी पाण्याचा प्रश्न मांडला. पाण्यासोबतच इथं उपयोगिकीची अनेक साधनं उपलब्ध असूनही स्थानिक तरुणांना याचा काही वाव नाही. बरोबर आहे. उपयोगिकीची अनेक साधनं असून वाव नाही म्हणायचं. बरोबर. संबंधित अधिकाऱ्यांनी, व्यक्तींनी, गाव पुढाऱ्यांनी किंवा आता बरेच पुढारी आमच्या तालुक्यामध्ये त्यांनी याच्यामध्ये तालुक्यातली लोकसंख्या कमी पण पुढाऱ्यांची जास्त आहे. पुढारी भरपूर आहेत, त्याचं काही नाही. पुढाऱ्यांविषयी आपल्याला नाही बोलायचं, परंतु जो मुद्दा आहे मेन मुद्दा आहे की पहिलंच कानूर गाव दुष्काळी भागात असून इथे शेती नाही तर कमीत कमी कंपन्या आहेत तिथं खूप, तिथं तरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. बरोबर आहे. नक्कीच तुमचा मेसेज आपण सरकारपर्यंत देण्याचा प्रयत्न करूया की रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी आपल्या दारी.